मकर राशी 20 जून तुमच्या घरात ही एक व्यक्ती येणार आणि आयुष्याची उलथापालथ करणार. नमस्कार मित्रांनो, 15 जूनची ही अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ होणार आहे जे आजपर्यंत तुम्ही रडलात. जिथे तुम्हाला नशीब बघायला मिळालं, नशीब तुमच्याशी खेळत होतं, पण सगळे इथेच संपणार आहे. ज्योतिषशास्त्र आता स्पष्ट सांगत आहे की या अमावस्येनंतरचा तुमच्या राशीवर असा योग तयार होत आहे जो एकदा सुरू झाला की देवही थांबू शकत नाही. तुम्ही बरोबर ऐकलत. आज मी सांगणार आहे 7 घटना ज्या एकामागून एक तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल तर अडचणीत मनातून हार मानण्याची वेळ आता आली असेल. हा देवाचा इशारा समजा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, कारण शेवटची घटना बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि तिथेच नशीब हातातून निसटतं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घटना क्रमांक 1. अडकलेलं नशीब अचानक फिरणार. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य एकाच जागी अडकलं आहे, कितीही मेहनत केली तरी ते पुढं सरकत नाही, तर या अमावस्येनंतर तुमचं नशीब टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येचा शनीचा कर्मयोग सक्रिय होतो आणि या राशीनुसार शनी हा केवळ ग्रह नाही तर तो न्याय करणारा देव आहे. ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहात, ज्या फाईल्स आणि इंटरव्ह्यूज निर्णय अडकले होते, जिथे आता काही होणार नाही असं वाटत होतं, ते सगळं अचानक खायला लागेल. कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही मोठी विनवणी नाही, फक्त एक मोठा फोन कॉल, एक मेसेज, भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विचाराल की आत्ताच का? कारण ही अमावस्यानंतरचं जुन्या कर्माचं फळ आता देणार आहे. तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही, जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं, त्याची दखल आता विश्व घेणार आहे. पण लक्षात ठेवा, या काळात एक मोठी चूक करू नका. घाईघाईने निर्णय घेऊ नका, कोणाचा ऐकून नकार देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास गमावू नका. कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही आणि सुरुवात आहे त्या 7 घटनांपैकी ज्या तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे. घटना क्रमांक 2. आनंदाची बातमी, डोळ्यात पाणी आणणारा क्षण. ही घटना 1 तास थोडं थांबा, कारण ही फक्त चांगली बातमी नाही, तरीही अनेक रात्रीच्या अश्रूंना उत्तर आहे, जी तुम्ही मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली होती पण कोणालाही सांगितलं नव्हतं. ज्योतिषशास्त्र सांगते, अमावस्येनंतरचा या चंद्र मनाच्या खोल थरांवर प्रभाव टाकतो आणि तुमच्या राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण होण्याचा योग तयार होतो. आनंदाची बातमी कुठून येऊ शकते? तर ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरलात, प्रमोशनची दरवेळी कोणा दुसऱ्याला मिळालं, व्यवसायातील अडकलेली डील, खर्च किंवा कोर्ट केस किंवा सरकारी कागदपत्रे, घरातील एखाद्या व्यक्तीबाबतची चिंताजनक गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानक तुमच्या बाजूने वळेल आणि ही बातमी अशी असेल की ऐकताना तुमच्या दोन शब्दही निघणार नाही. क्षणभर शांतता आणि मग डोळ्यात नकळत पाणी आणणारा. कारण बातमी ही फक्त यशाची नाही, ती सुट्टीची आहे. फक्त खूप दिवसांपासून मनात दडलेली आता तरी ठीक होईल का या एका वाक्याचे उत्तर यामुळे तुम्हाला मिळणार आहे. इथे एक अतिशय महत्त्वाचा इशारा की हे आनंदाची बातमी मिळाल्यावर कोणालाही लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट देखील करू नका आणि गावाला देखील कोणाला सांगू नका आणि गावाला जाग करू नका. कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकतो. या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तर तो तुमच्या कृपा करतो आणि लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. दुसरी घटना ही ज्या 7 घटनांपैकी ज्या 15 जून नंतरच्या अमावस्येनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू कमी पण कायमचं बदलून टाकणार आहे. घटना क्रमांक 3. पैशांचा अडथळा तुटणार, आर्थिक चक्र बदलेल. जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण तो टिकत नाही, मेहनत होते पण परिणाम दिसत नाही, जबाबदाऱ्या वाढतात, ही आर्थिकदृष्ट्या सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या राशीच्या धनभावावर पडतो. हा योग पैसा अडकवणारा नसून पैसा सोडवणारा आहे. याचा परिणाम कसा दिसेल? अनेक दिवस अडकलेले पैसे अचानक मिळतील, जुने उधार, थकबाकी किंवा बोनस परत येईल, नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल, खर्चावर नियंत्रण येऊ देऊ नका आणि हातात काहीच तुम्हाला राहणार नाही, ही भावना कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, या अमावस्येनंतर तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण तुमचं नशीब आर्थिक योग्यतेकडे योग्य दिशेने वळणार आहे आणि हेच सगळ्यात मोठे वरदान आहे. या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल जी आधी लहान वाटेल पण भविष्यात मोठा फायदा देईल. इथे एक चूक टाळा, कोणालाही पैसे उधार देऊ नका. झटपट नफा असलेल्या
स्कीमपासून दूर राहा. जुन्या कर्जाचा नवीन कर्जांनी आता जुने कर्ज भरू नका, कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो. या अमावस्येनंतर पैशांबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा नशीबही बदलायला सुरुवात होते. तिसरी घटना आहे त्यासाठी घटनांपैकी ज्या 15 जून नंतर तुमच्या राशीला हळूहळू आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाणार आहे. शत्रूंचा पडदा फाटेल. नकारात्मक लोक स्वतः दूर जातील. आणि आज एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का जे समोर गोड बोलतात पण मागे तुमचं नुकसान करतात? जर उत्तर हो असेल तर डोळे उघडणारा हा काळ घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते या अमावस्येला शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या राशीच्या संबंध भावावर पडतो. यामुळे तुमचा भ्रम तुटतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागते. या काळात काही घडेल. खोटे मित्र स्वतः दूर जातील. ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता त्यांना खरा चेहरा आता समोर येईल. पाठीमागून नुकसान करणारे लोक उघडे पडतील. अनावश्यक वाद आणि गैरसमज थांबतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काहीही करावे लागणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसं काढून टाकणार आहे. कदाचित सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, पण याच माणसांसाठी एवढं केलं होतं असा मनात प्रश्न येईल. पण लक्षात ठेवा, ज्यांची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाण्यास योग्य आहे. इथे एक फार मोठा इशारा आहे. कोणाशीही भांडण करू नका. सत्य उघड पडण्यासाठी धडपडू नका. सूड घ्यायचा विचारही करू नका, कारण शनी शांत राहणार नाही तर याच्या बाजूने उभा राहतो. या मोर्चेनंतर तुमचं वर्तुळ लहान होईल पण खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. ही चौथी घटना त्या 7 घटनांपैकी आहे ज्या 15 जून नंतर 4 राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत शक्ती देणार आहे. घटना क्रमांक 5. मनाला शांती मिळेल. झोप परत येईल. खूप दिवसापासून एकच प्रश्न मनात घोळतोय. मी थकलोय पण थांबू शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण विचार थांबत नाही. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता झोप चोरून नेते. 15 जून नंतरची ही मोठी अमावस्या या सगळ्यावर हळूच पण ठाम उपाय घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते या अमावस्येला चंद्र आणि शनीचा संतुलित योग तुमच्या राशीच्या मनोभावावर परिणाम करते. यामुळे मन स्थिर होतं आणि आतली घुसमट कमी होते. आता काय बदल जाणवेल? मनावरील ओझं हलकं होईल. सतत चालणारे विचार शांत होतील. छोट्या गोष्टींचा ताण कमी होईल. झोप लागायला सुरुवात होईल. सकाळी उठल्यावर मन जरा हलकं वाटेल. हा बदल अचानक मोठा नसेल पण तो खूप खरा आणि खोल असेल. कारण ही अमावस्यानंतरचा काळ तुम्हाला शिकवेल, सगळं आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारणे ही शक्ती लक्षण आहे. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला दोष देणं थांबवा. जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवू नका. सगळे लगेच ठीक होईल अशा अपेक्षा ठेवू नका. शनी धीर ठेवणाऱ्याला आतून मजबूत ठेवतो. या पहिल्यांदाच तुम्हाला जाणवत असेल की मी शांत आहे आणि ते ठीक आहे. ही 5वी घटना त्या 7 घटनांपैकी 15 जून नंतर तुमच्या राशीला आतून सावरणार आहे. आता घटना क्रमांक 6. देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल. देवी संरक्षण सुरू होईल. ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही, ही अनुभवण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन आला आहे, तुम्हाला पहिल्यांदाच देव जवळ असल्याची जाणीव होईल. ज्योतिषशास्त्र सांगते या शनी, चंद्र आणि दैवी शक्तीचा विषय संगम तुमच्या राशीवर परिणाम करतो. यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे वाचतो. मोठे संकट येऊ नये, टळल्यासारखं वाटेल. योग्य वेळी योग्य माणूस भेटेल. चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी थांबेल. अपघात, तोटा किंवा वाद टाळतील अपघातामधले. आज देवाने वाचवलं असं मनात येईल. हे सगळे योगायोग नाही, ही कृपा आहे. कदाचित तुम्ही खूप वेळा म्हणालात, देव मला पाहत नाही का? पण सत्य हे आहे की देव सगळं पाहत होता. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. या काळात एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अटी घालू नका. इतरांशी स्वतःशी तुलना करू नका. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृपा कृतज्ञावर वाढते. नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित दिशेने पुढे जाईल. तुम्ही एकटे नाही आणि कधीच नव्हता. ही 6वी घटना तुमच्या राशीला देवी संरक्षणाच्या कवचात ठेवणार आहे. घटना क्रमांक 7. आयुष्याची नवी सुरुवात. जुना अध्याय कायमचा बंद होणार. ही घटना 1 तास थोडं थांबा, कारण इथे भविष्य नाही, नवीन जन्माची घोषणा आहे. फक्त ग्रहांची हालचाल नाही तर तुमच्या आयुष्यात जुना अध्याय बंद करणारी रेषा आहे. ज्योतिषशास्त्र सांगते या वर्षानंतर तुमच्या राशीवर शनीचा सर्वात खोल प्रभाव सुरू होतो, जो माणसाला तोडत नाही तर नवीन बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.